हे कधी शत्रूच्या टोळीत राहिलेत, लढून स्वराज्य मिळवण्याच्या टोळीत राहिलेले नाहीयेत. हे यांना कोलीत चला समजून घ्या. छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे, त्याला सगळं कळतंय. या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला तेव्हा आता ओबीसीची बैठक घेतोय अशी पत्रकारांचं म्हणणं आहे, मला माहित नाही. पण गेले मराठे आरक्षणात गेले हे 100% आता सिद्ध झालेलं आहे. येणाऱ्या सोमवारी कोर्टामध्ये या GR बाबत हरकत घेणारी याचिका दाखल केली जाणार आहे. बघा मराठ्यांना पुन्हा बातमी आली. ह्यो जर GR खोटा असता तो उडाला असता. याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारे छगन भुजबळ ते मराठ्याचं वाटोळ व्हावं आणि आपले म्हणते GRच खोटा, आमकाचा आनंदाचं काय विरजनच काय नाही, नेरभेड राहायचं, इरजन नाही फेरजन नाही काय नाही. अरे गेले मराठे झालं सरसकट. मराठा बांधवांनी एक सांगू, तुमच्या कल्याणासाठी मी दाखवतो सगळे सोयरे. जाऊन दे आता बोलायचं नव्हतं मग बोलतो, कवरला मनात ठेवायचं. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेवर आणखीन अभ्यास सुरू आहे. त्यांनी त्याच्यावर आपल्याला 2 महिन्याचा वेळ मागितला. मराठा आणि कुणबीवर 2 महिन्याचं दाखवेल. मी दाखवलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. मराठा आणि कुणबी एक GR पाहिजे. त्यावर 58 लाख नोंदी 3 कोटी मराठा आरक्षणात घातले. थोडा घास खाल्ल्यावर कसं पचत हे सांगतो तुम्हाला. पुन्हा सांगितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. मराठा आणि कुणबी एक GR पाहिजे. येईन कुठं बघितलं सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होती का? मराठा आणि कुणबी एक GR निघतो का? तर दोन्ही गॅजेट घेऊन टाकले मी इकडं. ओले खाणे कळलं ना मराठ्याला. म्हणून हे फालतू जे 4-2 आहेत ना अभ्यासक, यांचं डोकंच बिचळलंय. हे काय करतंय नेमकं? दोन्ही गॅजेट घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे, क्षेत्रफळानं, लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं. मला सांगा, मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली का? झालं ना सर सकट. याचा अर्थ मी सगळे सोयरे पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण GR सोडणार नाही. पण लक्षात ठेवा, एकदाच जर वंजळभर खाल्लं तर नाड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते. म्हणून एक घास जर खाल्ला, तुम्ही 2 भाकरी खाल्ल्या तरी पचणार, पण एकदाच 2 खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता आहे. म्हणून मी शांततेत केलं, शांततेत गेलो, शांततेत आणलं, पण येताना GR आणले. आता ड्राफ्ट नाही आणला. पण तोच GR ज्यावेळेस हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा GR अडचणीत सापडेल किंवा संपुष्टात येईल असं वाटणार नाही. कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या, कुठं केल्या, तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही. कारण सरकारी दस्तऐवजी गॅझेटियर, माननीय न्यायदेवता, सरकारी दस्तऐवज जर असेल, सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्या धुडकावून लागणार. कारण सरकारी दस्तऐवज धुडकावून लावता येत नाही. उदाहरणार्थ कोणी जर म्हणला हे जेजच नाही, तर मान्य आहे का कोणाला? मग राष्ट्रपतीनं, राज्यपालानं, विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज आहेत. कुणी म्हणन काय ह्यो जज मामा कामाचा नाही, कायदेशीर नाही? कायदेशीरच आहे. तसं दस्तऐवज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही. ना मराठवाड्याच्या गॅझेटियरचा, ना सातारा संस्थांच्या गॅझेटियरचा. मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे. आता आपले बोलणारे बागड बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे आता. कारण यांना मराठ्यांचे वाटोळ्याशिवाय काही करताच नाही आलं. उभ्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही, नाव ठेवण्याशिवाय. म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे. पक्का GR आहे, पक्का. मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच.
पण हेच हैदराबाद जे गॅजेट आहे तो ऑलरेडी शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या त्यातल्या 15 ते 20 हजार गॅजेट मधून नोंदी शोधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता यात नोंदी नाही असं म्हटलं जात आहे. आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते ऑलरेडी वापरलेलं आहे असं शिंदे नाही नाही, चुकीचं आहे ते. तुम्हाला माहिती दिलेली चुकीची. तुम्ही पुन्हा माहिती घ्या. गॅजेटियरला 40% जिल्ह्याला, काही जिल्ह्याला 48%, 38%, 39%, 42%, 27% अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुणबींची लोकसंख्येच्या. उदाहरणार्थ 5,18,84,ला एकूण जिल्ह्याची लोकसंख्या आहे. तर त्याच्यामध्ये कुणबी मराठ्यांची म्हणजे आहे ते आत्ताच्या मराठ्यांची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली 2,27,000. आज ते 2,27,000चे मराठे आज ते झाले 6 लाख. त्याच्यामुळे त्यांनी ह्या नोंदी इकडे लावलेली नाही. गॅजेटियर हा सेपरेट भाग वेगळा आहे आणि नोंदी शोधण्यामध्ये त्यांनी 33-34 शोधलेला आहे. पत्रकार बांधव समजून घ्या, मराठाही समजून घ्या. त्यांनी 33-34 शोधलेला आहे नमुना नंबर. 36 शोधलेला नाही गोस्वाऱ्याचा. देवस्थानाचं शोधलेलं आहे. गॅजेटियरवर त्यांनी अभ्यास केलेला आहे. गॅजेटियरच्या नोंदी त्यांना इकडे घेता येत नाही.